हातनूर इथं माऊली गुरुकुल संस्थेत सांस्कृतिक शिबिर कृष्णा महाराजांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक। कन्नड तालुक्यातील हातनूर इथं 1 मे पासून माऊली गुरुकुल संस्थेच्या वतीनं सांस्कृतिक व आध्यात्मिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री संत कृष्णा महाराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर सुरू असून सध्या संस्थेमध्ये सुमारे 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। कृष्णा महाराज यांनी श्री क्षेत्र आळंदी या पवित्र भूमीत 12 वर्ष ज्ञान अभ्यास करून आध्यात्मिक परंपरेचा सखोल अभ्यास केलाय। खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी माऊली गुरुकुल संस्था सुरू केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मावळे एकत्र करून स्वराज्य उभारले, त्याच धर्तीवर महाराज बालकांना एकत्र आणून त्यांना ज्ञान, संस्कार आणि कला शिकवत आहेत। या शिबिरात विद्यार्थ्यांना टाळ, मृदंग, पखवाज, पेटी आणि गायन यांचे प्रशिक्षण दिलं जाते। अल्पावधीतच या उपक्रमाला कन्नड तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून कृष्णा महाराज यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान शिवराई गावचे सरपंच संतोष मुठ्ठे, प्रकाश मुठ्ठे तसेच इतर मान्यवरांनी गुरुकुलाला भेट देऊन शिबिराची पाहणी केली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। DSP न्यूज लाईव्ह कन्नड प्रतिनिधी गंगाधर तुपे। रामकृष्ण हरी महाराज, काय बोलणार आपण आपल्या संस्थेबद्दल? रामकृष्ण हरी। हां, श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था, हां हां श्री क्षेत्र हातनूर, हां, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज चव्हाण हो हो महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेलं भव्य दिव्य मोफत वारकरी बालसंस्कार प्रशिक्षण शिबिर, या शिबिरासाठी अनेक गावाहून, अनेक लांब विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। गेले 15 वर्ष हां, गुरुवर्य महाराज हे शिबिर अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी हे शिबिर घेतात आणि गेली 15 वर्षे महाराजांनी परंपरा अव्यतपणे चालवली हो, आणि आजही महाराज या शिबिराचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्री क्षेत्र हातनूर या नगरीमध्ये महाराजांनी या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिरासाठी अनेक गावून विद्यार्थी उपस्थित आहेत। आणखीही महाराज, आता किती विद्यार्थी आपल्या गुरुकुलमध्ये सध्या? आता सध्या विद्यार्थी शिबिरासाठी आलेले विद्यार्थी 50च्या वरती विद्यार्थी शिबिरासाठी आले। आणि शिक्षण आपण आपले गुरु माऊली आपलं कीर्तन, टाळ, मृदुंग, पेटी असे शिक्षण देता? हो हो। आपल्या तर आतापर्यंत महाराज किती मुलं आपल्या या संस्थेतून कीर्तनकार महाराज वगैरे झाले, याबद्दल आपण काय सांगणार? आता संस्थेमधून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेले। हो, अनेक काही कीर्तन करतात, हो, काही पखवाज वाजवतात, सुंदर प्रकारे ते हो, असणारे हो, टॉप 10 मधले आज जे काही महाराष्ट्रामध्ये नामवंत मृदंगाचार्य, हो, हो, काही गायक आहेत, हो, काही कीर्तनकार आहेत, अनेक या संस्थेमधनं घडून गेले। हो, अनेक विद्यार्थी आणि आजही घडतात आणि पुढेही या संस्थेद्वारा घडत जाणार। तर समाज महाराज फार बिकट होत आलेला आहे आणि अनेक भरपूर काही प्रश्न ऐकायला येतात। हो, तर यावर आपण काय सांगू शकाल? धर्माबद्दल आपण काय बोलणार? आता सध्याची परिस्थिती अशी आहे, हो, तर हे जे काही आज होत आहे हो, हे सर्व हा कलियुगाचा प्रभाव आहे हो, आणि कलियुगाचा प्रभाव असल्यामुळे नाथ महाराजांनी आधीच एका अभंगामध्ये सावध केलंय। हो, आधीच नाथ महाराजांनी सांगितलंय हो, की पुत्र होईल पित्याचा वैरी, हो, भ्रातारा सोडून घरोघरी फिरतील नारी, हो, असे नाथ महाराज एका अभंगामध्ये हो, वर्णन करतात। हो, कारण हा कलियुगाचा प्रभाव आहे। महाराज, आपण गावोगावी महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे घडविले, बैसविले, हो, आणि त्यानंतर आपण शिवाजी महाराजांचे विचार घेतलेच नाही, यावर आपण काय बोलणार? नाही, बरोबर आहे। ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांचे मोठमोठे गावोगावी पुतळे बसले, पण त्याचे विचार आपण घ्यायला हवे, हो, यावर आपण काय सांगणार, बोलणार? हो, नक्कीच। तर त्यांचे विचार आपण फक्त पुतळे बसून किंवा त्यांचे जयंती उत्सव साजरे करून फायदा नाही। हो, तर त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार आपले रुजले पाहिजे। हो, आणि त्यांचे विचार आपण एक टाइम आपण त्यांचे पुतळे न बसवता हो, किंवा त्यांचे पुतळे बसवले नाही तरी चालेल किंवा ते तर बसवावेच, का बसवावे? हो, तर त्यांचं एक माझं सर महाराज असं माझं म्हणणं आहे की घरोघर आपण शिवाजी महाराज आहोत, आहे, विचार ठेवायला हवे आणि त्यांचे सारखे आचार विचार घ्यायला हवे। त्यांची संस्कृती, आचार विचार जे काही होते ते आता सध्यांच्या मुलामध्ये कोणाकडेच नाही, तर यावर आपण काय मार्गदर्शन करणार?
आजची परिस्थिती अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हं. आता मुलं बरेच म्हणत असतात हो, हो. एखाद्याने आपल्याला हो. सांगेल की राजे पुन्हा जन्माला या. हो हो राजे पुन्हा जन्माला या म्हणतात, हो. पण ते राजे जन्माला येण्यासाठी पहिले जिजाऊ आईसाहेब हो ह्या जन्माला यावं लागेल. हो कारण की ज्यावेळेस जिजाऊ आईसाहेबांनी काय केलं तर राजांवरती तेवढे संस्कार केले. हो. ज्या वेळेला राजे गर्भात होते त्यावेळेला रामायण असेल, महाभारत असेल, हो. अनेक ग्रंथांचं जिजाऊ आईसाहेबांनी पारायण केलं. हो. आणि पारायण केल्यानंतर काय केलं हं. तर त्या गर्भावरती ते संस्कार झाले. हो. आणि ज्या वेळेला राजे जन्माला सर आता एक म्हणायचं मला की आपण आता शिवाजी महाराजांचे पुतळे गावोगावी असले पाहिजे हो, आणि असले त्यांचे विचार सुद्धा प्रत्येकाने घेतले पाहिजे घेतले पाहिजे. असं माझं एक मत आहे. तर यावर आपण भरपूर काही बोललात तरी आपण थांबूया. रामकृष्ण. राम